आली की नेत्याच्या नावाच्या घोषणा देई पॉम्पलेट चिटकेव आणि माई त्याची ओळख येते नेत्याची एवढीच छाती ओढून सांगायची सवय लागली आपल्याला। लय झालं तर एखादा बार दारू पाजी देत, एखादा बार तुम्हाला काही खाऊ घालते, पण तेवढे 15 दिवस हा विसरू नका माझ्या गरीब मराठ्यांनो, तुम्ही फक्त 15 दिवस। एकदा 15 दिवस गेले तर लोकांना तुम्हाला तेवढंच हुशार सांगणं आहे, आमदार साहेब आणि मंत्री साहेब माझ्या ओळखीचा आहे, याच्या पुढं काही नाही। पण तुमचं लेकरं ज्या दिवशी दिल्लीत अधिकारी बनल, राज्यात अधिकारी बनल ना, आपले आजी आजोबा विमानानं आपल्या अधिकाऱ्याकडे जातील दिल्लीला। आणि ते सुख मग त्या आजी आजोबाने बघितलेलं काय असतं, त्या आईबापाने काय असतं ना, हे कशातच तोलू शकत नाहीत मराठ्यांना, आपण कशातच तोलू शकत नाही। दुसऱ्याचे लेकरा मंत्री झालेले, आमदार झालेले बघून आपल्याला काय हुशार, मारू नका लेकराला, एवढंच माझं तुमच्याकडे हात जोडून विनंती आहे। पक्षाचा नेता आणि पक्ष मोठा करण्याच्या नादात तुमच्या स्वतःच्या लेकराशी तुम्ही धोका करायला लागलात, मात्र हे विसरू नका। ज्यांनी ज्यांनी ज्या जातीनं त्यांच्या लेकराला आरक्षण दिलं, त्या जातीचे लेकर पुढे गेले, त्यांनी जात आणि लेकर आधी ओळखीले, पक्षाने ओळखीला, हे ध्यानात ठेवा बरं का मराठ्याहो। त्यांनी आधी जातन पोरं ओळखीले आणि पोराला आरक्षण दिलं। तुमच्या डोळ्यात देखता ते पुढे इना करून तुमच्या पुढे येईल ते अधिकारी म्हणून। तुम्ही एवढ्या मोठ्या राज्यात ताकदीनं 6 कोटीपेक्षा जास्त मराठा आहे, बाकीचे 1 कोटीच्या खालीच आहेत। म्हणजे सगळे जरी एकीकडून झाले तरी त्यांचा तुमचा तेमता एकटा मराठा करू शकतो, एवढी ताकद आहे। तुम्ही गाफील राहू नका, तुमची शक्ती ओळखा। त्यांनी त्यांच्या पोरांना दिलं, ते मोठे झाले, तुम्ही गुंतून पडलात भांडणं करण्यात, भावकीत बांध फोडण्यात गुंतून पडलात, ग्रामपंचायतच्या राजकारणात गुंतून पडलात तुम्ही चिल्लर सदस्य होण्यासाठी। आणि ते लोक मोठ्या मोठ्या पदावर गेले, ते लोक अधिकारी होऊन बसले, मत तुमचे घेतले। तुमचे लेकराला मारू नका, तुम्ही त्याला भविष्यापासून वाचवा, तुमच्या पोरीला वाचवा। तुमची पोरगी अधिकारी होऊ द्या, ती तुम्हाला संभळणार आहे बरं का, राजकीय नेता नाही संभळणार। तुमचं पोरग अधिकारी झालं तर म्हातारपणाची आकाराची काठी तुमची ती, तुमची लेख जर अधिकारी झाली तर ती तुम्हाला हातात धरून चालणार आहे, आजी आजोबाला हातात धरून चालणार आहे, बापाला आईला हातात धरून चालणार आहे, नाही संभळणार दुसरं कोणी। हा हे हसण्यावर याचा विषय नाही, गांभीर्याने घ्या। जर संपलात ना तर वावर संपले, आपल्या हातातलं आरक्षण संपलं, काय करणार आहेत तुम्ही? राजकारण ही वाईट नाद नका लागून देऊ तुम्हाला। काय समाजाने ठरवलं ना अमुक अमुक करायचं, तर इथून पुढे लोक म्हणले पाहिजे मराठ्यासाठी जात नाही रे बाबा, ते करायचं म्हणलं की तेच करते। एखाद्याला आपण जर म्हणलो ना तर हाच उमेदवार, तर सगळ्यांना म्हणलं पाहिजे हा तेवच, म्हणलं नाही पाहिजे मग आपलं पोरग कम नाही घेतलं, मग आपलं चुलत्याचं पोरग चांगलं होतं, त्याला दाढी चांगली उगली होती, त्याचा चष्मा त्याच्यापेक्षा चांगला होता, मग ते शिकत पेत होता, पण त्याला काय होतं, ह्या भानगडीत नका पडू। आपल्या जातीचे बाजू लावून धरायला विधानसभेत कोण, जातीचा आवाज उठवणारे मर्दासारखे पोरं तिथं हाडाने कासाना, पण तिथं जाणं गरजेचं आहे, हे बी स्वप्न असलं पाहिजे। पण तुमच्या नादात येऊ नाही दिला उमेदवार आणि तो कम दिला, तो मला आवडत नाही, त्याच्यामुळे तेव्हा भांडणं झाली, आता मी नाही त्याच्याकडून जाणार। ह्या नादात पुन्हा तुम्ही तुमच्या लेकराला फसवत आता, हे बी लक्षात राहू द्या। त्याचं कारण जातीनं दिलेला एखादा उमेदवार तुम्हाला मान्य नाही, मग तुम्ही पुन्हा त्या नेत्यालाच मतदान करणार, मग त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही पुन्हा तुमच्या पोराशी, तुमच्या पोरीशी धोका करायला लागलात, दगा करायला लागलात। तुम्हाला नाही मोठं होऊन द्यायचे तुमचेच पोर। काय निर्णय मराठ्याचा असेल त्यासाठी तुटून सगळ्यांनी पडा, करू लागा एकमेकाला मोठं, एकमेकाला हातभार लावा। कोणी कोणाला कुठं हाणायला लागलं तर विचारायला गाड्या जाणार, बघायची भूमिका नका ना घेऊ। एखाद्याला जर एखादा खूप जागीरदाराच्या अवलादीचा असला, हानीत असला,
तर मोटरसायकल उभा करा का आणतो विचारा ना त्याला. तो कोण लागून गेला. 2-4 जण जर हात फिरवले त्याला हात सुद्धा यायचं नाही. नुसते हात फिरवून घरात त्याचे त्याला उठता यायचं नाही. जागर मुतन ती सगळे पॅन्ट त्याची जिकडे तिकडे ओली झाले दिसत. तेव्हा तुम्ही बघायची भूमिका नका ना घेऊ. तुम्ही बघायची भूमिका घेऊ नका. मी मारा म्हणलो का? मारू नका. तुमचं संरक्षण तर करा. तुमच्या शेजारच्याच संरक्षण करा. तुमच्या जवळ चाललेल्या गाडीतल्या माणसाचं संरक्षण स्वसंरक्षण तर करा. समोरून हाणायला लागला तर सगळेजण उभारून त्याचा प्रतिकार तर करा. प्रतिकार करा. संरक्षण तर संविधानाने सांगितलं करायला पाहिजे. अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा पापी हे तर संविधानच म्हणते. मी म्हणत नाही तुम्ही मारामाऱ्या करा, पण तुम्ही कमीत कमी तुम्हाला पुढून त्रास व्हायला लागला संरक्षण करा. नाही राज्यात हिंमत कोणाची मराठी इतकी. प्रत्येक तालुक्यात मराठा लाखाच्याच आसपास आणि बाकीचे वगैरे 12 चिंध्या गठुडे बांधले आणि खेळी बिगर कामाच्या चिंध्या. तुम्हाला नका कमी समजू. मी म्हणलो नाही मारामाऱ्या करा, शांत राहा, पण स्वसंरक्षण करा. आणि माझी विनंती शेवटची तुम्हाला, फक्त तुमच्या लेकराला धोका देऊ नका. मी असो नसो सरकार कोणत्या टोकाला जाणार आहे माझ्यासाठी आता. कारण सरकारला माहिती हे मॅनेज होत नाही, फुटत नाही. खानदानी जातवानी ओरिजिनल जातवान मराठा हे नाही मॅनेज होत. मग काही करू शकतो दुसरं. म्हणून तुम्हाला सांगतो मी असो नसो तुमच्या लेकराशी धोका नका करू. तुम्ही एकजूट कायम ठेवा. नेता काहीच करू शकत नाही. गरीब मराठी एकत्र राहिले ते आहेतच किती तुमच्या मनात. 100% मराठ्यांपैकी 5%. उदाहरणार्थ एक गाव आहे, एका गावात नेते किती आहेत? लय झालं तर 5 नाही तर 6. लय झाले गावापुढं काय करत 5-6 जण नुसतं वरून खांद्यावर हात सगळ्या ठेवला तरी त्याला 15 दिवस नोटायचं व्हायचं. आणि लगेच खांद्यावर हात ठेवल्या तर काही जण मुतले तर होऊन बी जाईल. 5-6 पेक्षा गावात नाही. ती हिशोब तुम्ही राज्यात जोडा. तुम्ही तो हिशोब राज्यात जोडा. आहेत किती? 750 ते 1250 काहीतरी घराणे मोजित होता. आम्ही आणखी बरं मोजणं सुरू आहे. तुम्हाला तसं माल एखादा करायचे आपल्या घरला काय करतो मोठ्यानेच मोजित आता. हे आपले बावळट किती आहेत मराठीत वाटोळ करणारी एवढ्या घराण्यासाठी. शाळा कोणाच्या आहेत रे? यांच्या. तुम्ही ज्याला नेता म्हणतात ना अशा हो मराठ्या हो करतो का फी माप एखादी बार. मग नेता तुमचा आहे कस काय? कारखान्यावाला साखर उधार देतो का? फुकट त्याच्यात तिथं मांजरे हागायच्या त्याचं साखरेवर कारखान्यात. मांजरे हागायच्यात मांजरी खऱ्याने पावसाने भिजत दिलं का जमिलं भरून साखर एखाद्यावर आपल्याला नाही. थोडं आणायला पाहिजे तुमचंच. शाळा त्याची, कॉलेज त्याची, गुराळ त्याची, गोळ पाऊंडर त्याच. परत ते दारू काढायचं तिने चांगले मागून कारखान्याच्या आहे का ना मागून चिटकेल्या ना त्याच. मळी घेतो ते आपलं मळी फुकट देतो का? मळी काय खाली काय बघातात कारखान्याला मळी फुकट देतो का आपल्याला? मळी करा मतदान. मग करा केलेलं कोणी? नेत्याचं पोरग. देशी दारूचे दुकान कोणाचे? नेत्याच्या पोराचे. बिअर बार जरा प्यायला महाशेवांना आणखी ना उद्यापासून दारू प्यायला गेली म्हणजे काय होतं? जाऊ दे महाराष्ट्रात बाहेर घाण. दारू प्याता मोठं त्यांना करता. परत म्हणतात गरीब गरीब होत चालले, श्रीमंत श्रीमंत होत चालले. कारण मतदान त्यांना कशाला गरीब होईल देऊ. तुम्ही ऐका, आपल्या जातीला चांगलं शिकणारा कुणी नाही. आपल्या जातीला चांगलं शिकणारा कुणी नाही. फुकट मराठ्यांचे किती विरोधक आहेत. बरं झालं आंदोलनामुळे झाले.
हरामखोर हो, मला कोण म्हणतं का जातीवादी मी? त्या हरामखोराला म्हणा मराठ्याच्या विरोधात कोण कोण येतं, सच्चे मराठे कोण 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 येतं आत्ता उघडे पडले त्या आंदोलनामुळं. मराठ्याच्या ताटात जेवून, मराठ्याचं अन्न खाऊन, मराठ्याच्या त्याला भाजीपाला नेऊन, मराठ्यांच्या तिथल्या कडव्याच्या, ज्वारीच्या, बाजरीच्या पेंड्या नेल्या, गव्हाच्या पेंड्या नेल्या, घागर चोरून पाण्याची तशीच नेली गेलीच, गमिले चोरूननी, खोरे चोरूननी, शेंगा उपटून न्यायला येऊच. शेंगा आमच्याच खातू, बावळी तोडायला आमच्या तिथे शेळ्या, ते शेळ्या त्याच्या चारायला आणतो आमच्या वावरात, बावळी चाळीतो आमच्या. आणि आरक्षणाला विरोध कोण करतो? तो हा खाणार येते थोबड एक एक एका तुमचे थोबड तुम्हाला खाणार लावलं पाहिजे एक दिवस. द्या ना खळ असलं की दिदी बायको जर म्हणली का नको एकच जमिले दी, दोन दोन दी काय दीड दोन. एखादा माणूस जर म्हणला तांबे भर दूध दी, एखादी घरातली अक्का द्या ना पण दोन तांबे. तुला काय करायचंय? काय हल्ली ते दोन तांबे दूध वाटायला फुकट, रानात काही असं फुकट, ज्वारी न्याजा, बाजरी न्याजा, मूग न्याजा, शेंगा तोडायला आपल्या आधी जाऊन बसले. परत तोडायला ते एक जण वाटाने ते 15 जण, हात मोडीन, पाया मोडीन, टंगड मोडीन, पोरग मोडीन, पोरगी मोडी. ते घरी राहिले आमचे, ते बाजाराला गेले त्यांचा एक वाटा द्या. ते बाजाराला का हाले का घेणार आहे? खाल्लं ना रे, खाल्लं नव्ह. आज ते दंड थोपडी देत ना. काय कमी केलं? काय कमी केलं? कधी म्हणलेले बांधाचं गवत नेऊ नको, कोठा आपला, बैल आपले, कचा कच सावतून बैल झोपायचं जसं काय त्या बापाचे ते चालले घेऊन. रोज नाही, फीज नाही, काही नाही, फुकट. तुम्हाला सांगतो धोका नका करू तुमच्या लेकराशी. आता तरी मराठी शाने व्हा. धोका नका. ह्या आंदोलनामुळे आपलं कोण आहे कोण नाही एवढं पडले. आणि काही जण म्हणते लय जातीवाद वाढला त्यांच्यामुळे. तो आंदोलन संपत्ती तो जातीवादच कडे जातच होत नाही काय तोंडात. मी आल्यापासून जातीवादी आधीच्या काळापासून नाही. आधी नव्हता, 100 वर्षापूर्वी नव्हता, 50 वर्षापूर्वी नव्हता. मी जातीवादी आहे तर माधव पॅटर्न कुणी आणला होता? मी तर म्हणतो काही मला कळत नव्हतं. मी 4थी 5वीलाच असं. माधव पॅटर्न कुणी आणला होता मराठ्याच्या विरोधात? अहो तेव्हा नाही का जातीवाद? आपले आपले निवडून आणणारे असं म्हणत होते. तेव्हा काय होता? तेव्हा नाही का जातीवाद? तुम्ही हुशार व्हा. त्या महिलाला बसायचं. तुम्ही बसा खाली, उभा राहिली माणसं, बसा खाली, खाली बसा तुम्ही माणसं. हाता नका करू, हाता करणार